हे मंदिर रेल्वे दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये आहे. दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये म्हणजे इथून क्रॉसिंग करावं लागतं आपल्याला. ही एक पटरी आहे, ही लाईन आपला सुरत लाईन मित्रांनो, ही सुरत लाईन आहे. बघा मित्रांनो, इथून रेल्वे जाते, साईडला मंदिर इथं बघा. मंदिर मित्रांनो दोनच ठिकाणी मंदिर आहे, एक उज्जैनला आहे आणि एक तिथे त्या अंबरनाथमध्ये, अंबरनाथमध्ये. मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो आपण आज ब्लॉग शूट करण्यासाठी अंबरनाथ जातोय, मंगळग्रहावरती. तुम्हाला माहिती असेल आपले जळगावकरांना. आणि हे मंदिर तुम्हाला मी भारतामध्ये दुसरं मंदिर बघतो मित्रांनो, आपले जळगाव जिल्ह्यामध्ये. आणि आपल्या रस्त्यामध्ये एक मंदिर लागलेलं आहे, सती माता मंदिर मित्रांनो. इथं तुम्हाला इथे असे विशेष मित्रांनो की हे मंदिर रेल्वे दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये आहे. दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता. आता मी तिथे जातोय, आता मंगळग्रहाचं मंदिरात पुढे जाणार आपण. तर मंगळग्रहाचं व्यवस्थित सांगेल. इथं जाण्यासाठी आपल्याला क्रॉसिंग करावं लागते, रेल्वेची एक पटरी क्रॉसिंग करावं लागते, मग दुसरी पटरी त्याच्या साईडला आहे आणि मध्ये मंदिर मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी बघा व्हिडिओमध्ये, बघे जाऊन राहा. ओके, इथून क्रॉसिंग करावं लागतं आपल्याला. हे इथं एक पटरी आहे, ही लाईन आपला सुरत लाईन आहे मित्रांनो, हे सुरत लाईन आहे. हे बघा इथं पट्टी आहे हे पूर्ण, आणि इकडनं बघा हे तिकडे दुसरी पटरी इथं, आणि इथं मध्ये सीता. मित्रांनो, स्थानिकांच्या मते इथे सती मातेचे प्राचीन स्थान आहे. म्हणतात की ज्या ठिकाणी सती देवीच्या अंगावरील अवयव पडलं तिथे शक्तिपीठ निर्माण झाली. जरी हे मोठं शक्तिपीठ नसले तरी अंबरनेरवासियांसाठी श्रद्धास्थान म्हणून हे मंदिर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नवरात्रीमध्ये भक्तांची खूपच गर्दी असते. इथं दुसरी लाईन आहे सुरत जाणारी, म्हणजे इथं इकडनं येणारी लाईन आहे आणि इकडनं जाणारी मित्रांनो. हे बा, इथं मध्ये मंदिर आहे सीतामाताचं. हे बघा मित्रांनो, इकडनं हे दोघी साईडनं, इकडनं तुम्हाला दिसत असेल एक लाईन इथलं आणि दुसरी लाईन इथं आहे, आणि मध्ये सीतामाताचं मंदिर आहे मित्रांनो. या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, कारण की जेव्हा रेल्वेचं काम होत होतं या रेल्वे लाईनचं, त्या मंदिरला खूपच JCB आले होते हटवण्यासाठी. ते मंदिर म्हणजे JCB वगैरे खराब झाले होते, खूपच सगळे JCB खराब झाले होते मित्रांनो. आणि मंदिरला कोणी हटवू शकलं नाही. त्या मंदिरासाठी प्रशासनाने इथं जागा मंदिर बांधून दिलेलं इथं, आणि साईड आजूबाजूनं जेवढी जागानं पटरी वगैरे जाणार ते पटरीने तिकडे दिलेलं आहे, आणि इकडे पण पटरी दिलेली आहे. फक्त मध्ये मंदिर आहे, हे भारतातील एकमात्र मंदिर आहे असं की पटरीचा मध्ये मंदिर आहे मित्रांनो. ओके, आता आम्ही जाणार मग आता इथून दर्शन म्हटलं मध्ये आलेलेच आहे, तर दर्शन वगैरे झालं मित्रांनो इथं. आणि आता पुढे जाऊया आपण. पुढे आता मंगळवारती जायचं आहे. इथे बसलेले मामांदे मामिंदे बी, पप्पा मध्ये बी बसलेले, भाऊ तिकडे आहे. तेव्हा हे दर्शन करताय. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर इथली शांतता, इतर वातावरण आणि इथली लोकश्रद्धा मनाला खूपच भावते. मंदिर अंबरनेर आणि दरंगा मधील रस्त्याच्या बाजूला तुम्हाला दिसेल. बघा मित्रांनो, इथून रेल्वे जाते, साईडला मंदिर इथं बघा, आणि इकडे एक साईडला आहे इथं सुरत लाईन आहे. सुरत लाईन मित्रांनो, रेल्वे गेलेली आहे. इकडनं रेल्वे गेलेली आहे. आता जळगाव साईडला रेल्वे गेलेली आहे. इथं साईडला मंदिर आहे, आणि इकडनं इथं साईडला बाजूला बघू शकता. चला तर मित्रांनो आपण जाऊया मंगळवारती. बनवतो ब्लॉगमध्ये, सबस्क्राईब करू. दिल्ली मंगळग्रहाच्या मंदिराजवळ पोहोचलेले आहे, आणि आता आपण पार्किंग एरिया आहे. मी अजून म्हणजे मागे केव्हा आलो होतो जेव्हा आम्ही शाळेत होतो ना, ते इथं आरटी काबरे स्कूल आहे मित्रांनो. इथे खो खो खेळण्यासाठी आले होते. तर आता 10 वर्ष झाले मित्रांनो त्याला. तर खूपच चेंजेस झालं या मंदिरामध्ये इथं आणि परिसरामध्ये. तर चला तर तुम्हाला मंदिराचं विशेष सांगतो की हे मंदिर मित्रांनो भारतातील फक्त 2च ठिकाणी मंदिर आहे. एक उज्जैनला आहे आणि एक इथं आहे आपल्या अंबरनेरमध्ये, जळगाव जिल्ह्यामधील अंबरनेरमध्ये आहे. आणि या मंदिराचं असं वैशिष्ट्य की मनोकामना पूर्ण होतात, ज्याचे दोष असतात त्याच्यामध्ये, त्याचे दोष बी पूर्ण काम म्हणजे नाही होता मित्रांनो. तर चला तर आपण आता मंदिरचं परिसरात आहे, आणि इथं मध्ये जाणार मंदिराचं दर्शन वगैरे करूया. बघूया, आज मंगळवार मित्रांनो. मंगळवारी याचं खूपच वैशिष्ट्य असतं, आणि आपण मंगळवारी आलेले आहे परिवारासोबत. ओके, चाबी काढली हा. तर चला तर आपण मंदिरात जाऊया. ओके.
पुरं पार्किंग आहे मी तुझं कार पार्किंग आहे, खूपच गर्दी आज आज मंगळवार त्याच्यामुळे. ओके तर चला तर पुढे भेटूया. बघू शकता मी मंगळवारची गर्दी इथं बघा, गर्दी किती आज. ब्लॉग बनवतो का? हां ब्लॉग बनवतोय बघा मित्रांनो. इथं तुम्हाला चप्पल ठेवण्याची सुविधा आहे इथं आणि इथला परिसर बघू शकता. आज मंगळवारची गर्दी आणि हे बघा इथून दर्शनाच्या लाईन तुम्हाला इथं पुरुष बुकिंगसाठी इथं बाथरूम आहे ना मित्रांनो. मंदिराचा परिसर इथला आणि समोर मंदिर आहे. हे आहे अंमळनेर शहरातील अत्यंत लोकप्रिय मंगळग्रह मंदिर. परिसर शांत आणि स्वच्छ आणि भक्तिभावना भरलेल्या आणि अनेक भाविक मंगलदोष निवारणासाठी आणि मनोकामना पूर्णतेसाठी इथे येतात. मंगळदेवाला हिंदू धर्मात ग्रहदेवांचा सेनापती मानले जाते. संकटांवर मात करणे, धैर्य वाढवणे आणि आयुष्यात स्थिरता आणणे हे मंगळदेवाचे मुख्य कार्य. स्थानिक मान्यतेनुसार इथे केलेले मंगलपूजन अतिशय फलदायी मानले जाते. आपण पाहणार आहोत मंदिरातील मंगळदेवाची सुंदर आणि तेजस्वी मूर्ती. येथे दर मंगळवारी आणि विशेष मंगलपूजा दिवसांमध्ये मोठी भक्तांची गर्दी तुम्ही बघू शकता मित्रांनो. समोर मंगलदेवाची मूर्ती आहे आणि भक्तांची गर्दी तुम्हाला मंगळवारी खूपच मिळेल. जर तुम्हाला मंगलदोष निवारण आणि आरोग्य ध्येय किंवा कार्यसिद्धी कामना असेल तर तिथे येऊन तुम्ही पूजा करू शकता मित्रांनो. अत्यंत तर मित्रांनो इथं बघ तुम्ही इथला परिसर ची पूजा वगैरे झालेली आहे. आपण जाणार घराकडे पूजा झालेली आहे आणि चला तर आपण आता पुढे भेटूया आणि पिशे वगैरे घेतलेली आपण. ओके मग पुढे